नमस्कार. सध्या पुण्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या काही भागात ज्या आजारानं धुमाकूळ घातला आहे आणि सर्व लोक ज्याला घाबरत आहेत तो आजार म्हणजे GBS म्हणजेच गुलेन-बारी सिंड्रोम. त्याच्याबद्दल जाणून घेऊया. मी डॉक्टर सुजित जगताप, मेंदूरोग तज्ज्ञ आणि नसांचा तज्ज्ञ, आज तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहे. हा आजार लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत होतो. याच्यामध्ये हळूहळू आपल्या नसां कमकुवत होतात, जी की आपल्या शरीराची जो व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असते त्याला इम्युन रिॲक्शन असते. त्याच्यामुळे तुमच्या हाताच्या आणि पायातली ताकद हळूहळू कमी व्हायला लागते. नेहमी सुरुवात पायातून होते, मग हातामध्ये येते, मग तुम्हाला अंथरुणामध्ये कूस बदलायला त्रास होतो, काही वेळेस मान उचलायला त्रास होतो, श्वास घ्यायला त्रास होतो. याच्यामध्ये प्रामुख्याने आपण ज्या टेस्ट करतो त्याला आपण नर्व कंडक्शन स्टडी आणि लंबार पंक्चर, ज्याच्यामध्ये आपण CSF एक्झामिनेशन करतो, या आहेत. या आजाराचा उपचार प्रामुख्याने IV इम्युनोग्लोबुलिन आणि प्लाझ्मा एक्सचेंज आहे. हा आजार उपचाराने पूर्णपणे बरा होतो. याला घाबरू नये आणि आपल्याला याची जर काही लक्षणं आढळली तर आपण त्वरित डॉक्टरांना भेटावे.